आता सुरुवात करूयात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं। थोड्याच वेळात धैर्यशील मोहितेंचा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश होणार आहे। या पक्षप्रवेशाआधी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केलेला आहे। माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार हा सस्पेन्स आता संपलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशीच लढत होणार हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। माढा आणि सोलापूरची जागा अमित जिंकू असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला। आम्हा सगळ्यांच्या वतीनं राहुल सिंगांनी लढवावी, धैर्यशीलांनी लढवावी आणि आज आम्ही त्यांना आग्रहाची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा। आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील, बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल। याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख 16 ते 16ला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज 16 पूर्ण भरले जातील। हे जे काही निर्णय आहेत या निर्णयाचा एक संदेश नुसता एखाद्या मतदारसंघापुरता सीमित राहत नाही, तो राज्यात जातो आणि तो एक लोकांचा आत्मविश्वास वाढवणारा असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हा लोकांना निश्चितपणानं होईल। आम्ही तिघंच एकत्र जायचं, आम्ही चौघं एकत्र आहोत या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर डाव्या पक्षांची एक बैठक माझ्याकडे झाली ज्याच्यामध्ये CPM CPI हे होते, त्यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं चित्र बदलते। मला वाटतं की यावेळेला मी सांगितलं होतं जेव्हा नॉमिनेशन सुरू होईल त्याचे चित्र बदलत जाईल आणि हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलेल असं मला वाटतं। 400 पारचं काय होईल? 200 करून देते आणि मग 400च्या कशाला 45 नाही, त्यांना 25चा आकडा पूर्ण करा। शेकापला कुठली जागा मिळाली आहे का? नाही, शेकापने कुठेही महाराष्ट्रात जागा घेतलेली नाहीये। आम्ही शिवसेना राष्ट्रवादी फोडली नाही असं वक्तव्य अमित शहांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या पुत्रवियोगामुळे शिवसेना फुटली, अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केलेली आहे। तर मुलीवरच्या प्रेमामुळे राष्ट्र